सोनगीर येथील दत्त जयंती निमित्त गुरुवारी भव्य यात्रा उत्सवाचे आयोजन विविध धार्मिक कार्यक्रमासोबत प्रभू श्री दत्त जयंती निमित्त सकाळी 12 वाजता महाआरती करून विविध धार्मिक कार्यक्रमही आयोजित केले होते। दुपारी 4 ते 7 वाजेपर्यंत महाभंडारा प्रसाद यात्रेकरूंसाठी विनामूल्य लोकनाट्य तमाशा मंडळाचे आयोजन करण्यात आले होते। या यात्रेत हॉटेल सौंदर्य प्रसाधने खेळणी पाळणी संसार उपयोगी भांडे दाखल झाली होती, ज्यामुळे लहान मुलांसाठी तर मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी मनोरंजनाची सोय उपलब्ध केली होती। या भव्य यात्रा उत्सवात श्री दत्त जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आले होते। तसेच महिलांनी रक्तदान केले। या शिबिरात दुपारी 1 वाजेपर्यंत 50 ते 60 रक्तदात्यांनी रक्तदान केले व त्यांना जार व सर्टिफिकेट देण्यात आले। या प्रसंगी स्वागत पेट्रोलियम देवबाने व फर्मचे संचालक मालक बंसीलाल माळी, राजूलाल माळी आणि शानाभाऊ माळी, माळी परिवार सरपंच लखन सेठ टेलारी, आर के माळी, डाकू सेठ बडगुजर, राजेंद्र जाधव, मोहन सैंदाने, अनिल पाटील, सजन माळी, एलबी चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, राजेंद्र महाजन आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। या ठिकाणी सगळ्यांना प्रणाम। आणि दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटात यात्रेचं या ठिकाणी आयोजन झालेलं आहे सोनगीर गावामध्ये। आणि श्री दत्त मंदिराच्या माध्यमातून अनेक भक्त या ठिकाणी दर्शनाला येतात आणि या ठिकाणी रक्तदान शिबिर आहे। या ठिकाणी बाल विवाह किंवा कुठं अत्याचार घडू नये म्हणून या ठिकाणी संस्कार भजन कीर्तन तदनंतर या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी लोकनाट्य तमाशावर आहे। त्याच्यानंतर या परिसरामध्ये भव्य दिव्य असे या ठिकाणी मंदिर भाविक भक्तांना खुलं करण्यात आलेलं आहे। आणि मी प्रभूचरणी प्रार्थना करतो की आपण सगळ्यांनी यात्रेचा व मंदिराच्या दर्शनाचा लाभ घ्यावा अशी प्रभूचरणी प्रार्थना। जो धर्माचा अधिकार दिलेला आहे आणि महानुभाव पंथाने सुद्धा ती परंपरा टिकून धरली आणि स्त्रियांना समान धर्म हा अधिकार महानुभाव पंथाने दिला। तसंच या सोनगीर गावामध्ये धुळे तालुक्यामध्ये धुळे जिल्ह्यामध्ये हे सोनगीर गाव खूप प्रसिद्ध गाव आहे। या गावाची भूमिका म्हणजे ह्या गावामध्ये खूप विद्वान लोक होऊन गेलेले आहेत। मोठे या गावामध्ये मंदिरं झालेत। तदनंतर श्री दत्तात्रय प्रभूंची ही जी काही या ठिकाणी मंदिर स्थापना केल्या गेली आणि या मंदिराच्या माध्यमातून हा जो उपक्रम यात्रा असेल, धार्मिक कार्य असतील, भजन कीर्तन, तदनंतर या ठिकाणी तमाशा मंडळ असेल, त्यानंतर या ठिकाणी धार्मिक म्हणजे रक्तदान शिबिर हे एक दान आहे आणि हे केलंच पाहिजे। या मंदिराच्या माध्यमातून या स्त्रियांनी खऱ्या अर्थाने आमच्या मानव पंथाची जी परंपरा आहे की स्त्रियांना समान अधिकार दिला पाहिजे। आज या दोन्ही भगिनींनी खरं या ठिकाणी या धर्मासाठीच नव्हे तर या देशासाठी या स्त्रियांनी हे रक्त दान दिलं म्हणून श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणी या मातांना मी विनम्रपणे दंडवत प्रणाम करतो आणि परमेश्वर त्यांची अशी सेवा आणि अशी त्यांच्याकडून धर्माची पंथाची आणि देवा धर्माची साधू संतांची सेवा घडो अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो। सगळ्यांना माझा